नाव आहे काय झालं, मी रामाबायाजी घुले गाजीपूरचा माणूस, आणि विषय झाला का बा आम्हाला लंके साहेबांनी आमचा माणूस आहे आमचा. दुसरी गोष्ट का आम्हाला आधार कार्ड लिंक नव्हती, कोणची राशन कार्ड लिंक नव्हतं. हे बर्वे साहेबांनी सांगितलं, यांना फोन केला, यांनी मी लंके साहेबांना केला, तुम्ही आठवड्यात तुमचा काम करतो. आम्हाला 3 दिवसात कॅम्प आला. आमच्या गाय गरीबाचं आता वक्य होणार आहे. काय होणार आहे, आधार कार्ड लिंक होणार, तो राशन कार्ड लिंक होणार, ज्याला पगार नीट होणार. आणि खेडेगाव गाव आहे आमचं, गरीब गाव आहे. पण आम्ही मात्र लंके साहेबाची माणसं आहेत, ही जाहीर पदाने सांगतो. कॅम्प घेतल्यामुळे तुमच्या समस्या काही दूर झाल्यात का? न झाल्या ना. काय काय झालं? आता कॅम्प झालं, आधार कार्ड नीट झाली, राशन कार्ड नीट झाली, त्याला पगार, त्या गरीबाचा पगार झाला. आम्ही नाही पगारामध्ये बसत, पण बाकी काय गरीबा झाला. धन्यवाद. राजदेव या गटामध्ये आता राजदेव या गटामध्ये उभे राहणार आहे, त्यावेळेस तुम्ही करताल का त्यांचे काम? मग कोणत्या चलो आम्ही मग आम्हाला आम्ही 8-8 दिवस जाऊन काम होत नव्हतं पारनेरला, तिथं फुकट झालं लगेच. तुम्हाला उमेदवार माहिती आहेत का जिल्हा परिषदेला कोण आहेत आपल्याला? चिदंबरने सांगतो मला. नमस्कार, मी रवींद्र राजदेव. आज वडगाव सावताळ या ठिकाणी अतिशय दुर्गम भाग असल्यामुळं आम्ही रेशन कार्ड असेल, त्या रेशन कार्डच्या माध्यमातून रेशन कार्ड फाटलेलं असेल, रेशन कार्ड तुटलेलं असेल, किंवा लोकांची नावं ऑनलाईन करायची असतील, नावं कमी करायची असतील, अशा लोकांच्या मागणीवर आम्ही वडगाव सावताळ येथे आज या रेशनिंगचा कॅम्प आयोजित केला होता. हा कॅम्प जवळजवळ सकाळी 11 वाजता चालू झाला. आता 5 वाजलेत तरी या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रचंड गर्दी आहे. जवळजवळ सकाळपासून 350 लोकांचे आमच्याकडं या कॅम्पमध्ये प्रकरणं आलेली आहेत. या कॅम्पमुळे दिवसभर तलाठी मॅडम स्वतः या ठिकाणी अधिकारी म्हणून दाखले देण्यासाठी बसून आहे. ग्रामसेवक आहेत, या गावचे सरपंच सकाळपासून बसून आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, चेअरमन आहेत. म्हणजे ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद या कॅम्पला दिलेला आहे. अतिशय दुर्गम भाग तालुक्याच्या जवळजवळ शेवटच्या टोकाला हे गाव असल्यामुळं आणि धनगर बांधव, एसटी समाज, एससी समाज या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामुळं या लोकांना इथून पारनेला 40-50 किलोमीटर जायचं, काम करायचं, 4-4, 10-10 हेलपाटे मारायचे, पैसे द्यायचे, तरी कामं होत नाही. म्हणून लोकांच्या मागणीस तो आम्ही कॅम्प लावलेला आहे आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. हा सांगायचं तात्पर्य एवढंच का, हे जे कामं एवढे कष्ट करून लोकांचे आजपर्यंत झालेले नाहीत, म्हणून लोक वंचित राहिलेले आहेत. बरेचशा लोकांना जर बघितलं, आज दिवसभरात एसटी समाज जो आहे त्यांना काहींना अक्षरशः आधार कार्ड पण नाही. ज्याला आधार कार्ड नाही तो काय कसं काय करू शकतो, हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. तर ते आधार कार्डाचा पण विषय लवकरात लवकर आम्ही खासदार साहेबांशी बोलून तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आधार कार्ड हे लोक काढायला गेले होते, सगळ्यांचं आदबून झालंय, पण काही प्रतिक्रिया याच्यावर आलेली नाही. तरी ते आधार कार्डचा विषय पण फार महत्वाचा आहे. त्याचबरोबर 60-65 वर्षाच्या ज्या म्हातारी माणसं आहेत त्यांना जी 1500 रुपये पेन्शन शासनाची चालू होती, या गावामध्ये तो 200-250 लोकांची ती पेन्शन, चालू पेन्शन फेब्रुवारी महिन्यामध्ये बंद झालेली आहे. फेब्रुवारी महिन्यात बंद झाली. तर त्याही लोकांसाठी आम्ही हा कॅम्प आयोजित केला होता. त्यामध्ये त्या लोकांचं आम्ही आधार कार्ड घेतलं, त्याचबरोबर सगळ्यांची बँकेची पासबुक घेतली, ज्या नंबरवर OTP जातो तो नंबर जमा केला. अशा पद्धतीने आज दिवसभर सुरळीत काम चालू आहे. लवकरात लवकर ते काम, वृद्धाप काळाचं काम मार्गी लागेल अशी या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे.
आणि राहिलेली जे आता आहेत, आज मला नाही वाटत 9 वाजेपर्यंत गर्दी हटर म्हणून. एवढी गर्दी, आणखी कमीत कमी 70-80 लोक इथं रेशन कार्ड इथं फॉर्म भरायचेच राहिलेले आहेत. आता हे सर्व करत असताना माझी 10-15 लोकांची टीम आहे, आमच्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, ते भरभरून मदत करतात. सकाळी 9 वाजता लोक इथं आलेली आहेत आमच्या टीमची पण, आणि दिवसभर हे चालू आहे. हे सगळं जे चालू आहे हे निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित माझ्या संकल्पनेतून आणि माझी पत्नी सोनिया अरविंद राजदेव हिच्या प्रयत्नाने हे सगळं चालू आहे. आज दिवसभर आमचे मॅडम पण दिवसभर उपस्थित होत्या, ते आताच गेलेले आहेत. एवढं बोलतो आणि थांबतो.